सादर करीत आहे श्यामची आई. लेखक श्रीयुत साने गुरुजी. रात्र 26वी. बंधुप्रेमाची शिकवण. नमस्कार श्रोते हो. आज मी तुम्हाला श्यामच्या आईमधील बंधुप्रेमाची शिकवण ही कथा कथन स्वरूपात सांगणार आहे. चला तर मग आपण सुरुवात करूया. मे महिन्याची सुट्टी होती. आम्ही सारे भावंडे त्यावेळी घरी जमलो होतो. पुण्यास मामांकडे शिकावयास राहिलेला माझा मोठा भाऊ घरी आला होता. तो पुण्यास देवीच्या साथीला आजारी पडला होता. त्याला अतोनात देवी आल्या होत्या. अंगावर तीळ ठेवण्याची जागा नव्हती. मोठ्या मुश्किलीने तो वाचला होता. मी दापोलीस जवळच शिकावयास राहिलेलो होतो. मला घरी जाता येत असे. शनिवारी रविवारी सुद्धा मनात आले तर मी घरी जाऊन यावयाचा. परंतु माझा मोठा भाऊ 2 वर्षांनी घरी येत असे. त्यावेळेस तो 2 वर्षांनी घरी आला होता. दुखण्यातून उठून अशक्त होऊन घरी आला होता. देवीच्या रोगातून उठलेल्या माणसाच्या अंगात उष्णता फार वाढते. देवीची फार आग असते. काहीतरी थंड पदार्थ पोटात जाण्याची आवश्यकता असते. गुलकंद देणे सर्वात चांगले. परंतु आमच्या घरी कुठला हो गुलकंद? पैसे कोठून आणावयाचे? परंतु माझ्या आईने गरिबीचाच उपाय शोधून काढला. कांदा फार थंड असतो. कांदा फार स्वस्त आहे आणि पौष्टिकही आहे. कांद्यामध्ये फॉस्फरस आहे असे डॉक्टर सांगतात. तुरुंगात असताना आम्ही कांद्यास राष्ट्रीय अन्न म्हणत असू. कारण नेहमी कांदा असेच. कांदा भाकर खाणाऱ्या मावळ्यांनीच केवढा पराक्रम केला होता. शारीरिक श्रम भरपूर करणाऱ्यास कांद्यांपासून अपाय नाही. परंतु केवळ बौद्धिक श्रम करणाऱ्यास मात्र तो बरा नव्हे. कांद्याचे गुणधर्म काही असोत. माझ्या आईने कांद्याला अर्धवट वाफ दिली. वरची साले काढून ते गुळाच्या पाकात घातले. हा कांदेपाक फार थंड असतो असे सांगतात. आई माझ्या मोठ्या भावास रोज पाकातील 2-3 कांदे देऊ लागली. मी एक दिवस आईला म्हटलं, आई आई आम्हाला पण कधीतरी पाकातला कांदा देऊ नकोस. मी तुझा नावडताच मुळी दादाला कांदेनी भिंदे. त्याला भातावर तूप जास्त, दही जास्त. आम्हाला काही नाही. आम्ही जवळचे ना. आम्ही नेहमीच घरी येतो. आम्हाला कोण विचारतो? जवळ असे तो कोपऱ्यात बसे. लांबचे स्वप्ने दिसे. आहे बुवा. दादाची मात्र धमाल आहे. मला तरी देवी आल्या असत्या तर बरे झाले असते. मिळाला असता कांदेपाक, मिळाले असते दही दूध, मिळाले असते गाईचे तूप. माझे शब्द ऐकून दादास वाईट वाटले. माझा दादा थोर मनाचा होता. शिकण्यासाठी त्याला पुष्कळ कष्ट करावे लागत होते. परंतु मुकाट्याने सारे सहन करीत असे. माझ्यासारखा खट्याळ खोडसाळ तो नव्हता. शांत व धीमा होता. समुद्र जसा आत वडवानळाने जळत असतो तसा तो आत दुःखाने अपमानाने जळे. परंतु तो तोंडातून कधी ब्र काढीत नसे. तो मनातील दुःख कोणास सांगत नसे. स्वतःचे दुःख स्वतःची करून कहाणी दुसऱ्यास सांगून त्याला आणखी का दुःख द्या असे तो म्हणत असे. दादा आईला म्हणाला, खरेच आई, मला एकट्याला खायला लाज वाटते हो. उद्यापासून मला देऊ नकोस. साऱ्यांना देणार असतील तर मला दे. देवी बऱ्या झाल्या. आता काय बरणीत आहे तो 4 दिवस आम्ही सारे मिळून खाऊ. आई म्हणाली, अरे तुम्ही माझी कुणी सावत्र मुले आहात का? श्याम, असे रे काय घालून पाडून बोलतोस? अरे त्याच्या तळपायाची डोळ्यांची सारखी आग होत असते. रात्री तळमळत असतो. त्याला झोप येत नाही. हे तुला का माहीत नाही? त्याला थंडावा मिळावा म्हणून मी हे औषध आहे त्याला देते. खाण्यासाठीच का जन्म झाला आहे? म्हणे मला का नाही देवी आल्या? श्याम, असे म्हणावे का? देवाला काय वाटेल? चांगले धडधाकट शरीर दिले आहे तर तुला नुसती भूते आठवतात. असे करू नये हो श्याम. तू का लहान आहेस का आता? मग पोथ्या पुराणे कशाला रे वाचतोस? रामावर लक्ष्मणाचे भरताचे किती प्रेम. उगीचच वाचायचे का? काही त्यातला गुण घ्यावा. तुझाच ना तो भाऊ. का कुणी परका आहे का? अरे परक्याचाही हेवा करू नये. परक्यालाही तो आजारी असेल तर द्यावे.
तू घरी आलास म्हणजे तुझ्या पायानं नाही का मी तेल चोळीत? कडक पाणी नाही का देत तुला? तू घरी आलास म्हणजे काही गोड करून मी नाही का तुला देत? नारळी पाकाच्या वड्या नाहीतर दुसरे काहीतरी मी का करून देते ना बरोबर. भावाचा का असा मत्सर करावा? पुढे मग मोठेपणी एकमेकांची तोंडेही नाही रे पाहणार. असे नको हो करू श्याम. दादा आईला म्हणाला, आई तू उगीच मनाला लावून घेतेस. श्यामच्या मनात नसते तो काही. हो काही. चल तू आम्हाला आज पानग्या करून देणार आहेस ना? मी आणू का केळीचे फाळके काढून? आई म्हणाली, जा रे श्याम, फाळके काढून आण. सुऱ्याचे पान नको कापू. ते पान कापे घे आणि वरची पाने काप. जा आता. मी गेलो. पानकाप्याने केळीच्या उंच गेलेल्या डांगा कापून खाली पडल्या. पाने नीट कापून घरी आणली. अण्णा, टाटोळ्या मला वाजवायला दे, मी फटफटे करीन, बाबुल्या म्हणाला. आई पानग्या कराव्यास बसली. कडत कडत पानगे आम्ही खाऊ लागलो. वरती लोणी फासले होते, त्यामुळेच फार छान लागत होती. अरे पहाटे तुळशीला नैवेद्य दाखवलेली लोणी साखर तेथे शिंपीत असेल, ती घ्या, आई म्हणाली. रोज पहाटे तुळशीला लोणी साखरेचा नैवेद्य आई दाखवीत असे. दादाने कांदेपाक आणला व पानगीबरोबर त्याने सर्वांना वाढला. आई म्हणाली, श्याम उद्या नको हो मागू. तुमच्या भावावर तुमची दृष्टी नको हो पडायला. ऐकलेस ना श्याम, आता शहाणा हो. मी त्या दिवशी रागावलेलो होतो. सकाळपासून मी कोणाशी धड बोललोच नाही. दादाने मला विटीदांडू खेळावयास बोलावले. मी गेलो नाही. दादा मग बाबुल्याबरोबर धनुष्यबाणाने खेळू लागला. छत्रीच्या काडीचे घासून बाबुल्याने बाण केले होते. दादा नेम मारीत होता. तो झाडांना बाण मारी व झाडातून चीक बाहेर पडे. मी रागाने जाऊन म्हटले, दादा त्या झाडांना का दुखवतोस? त्यांच्या अंगातून रक्त काढतोस? दादा म्हणाला, मग विटीदांडू खेळावयास येतोस? माझे अडले आहे खेटर, मी नाही येत, जा. फनकाराने मी निघून गेलो. दादावर माझे प्रेम नव्हते, परंतु झाडावर मी प्रेम दाखवू पाहत होतो. ती वंचना होती. जो भावावर प्रेम करीत नाही तो झाडावर काय करणार? दुपारची जेवणे झाली. दादा पडला होता. तो आपले तळवे हाताने कुरवाळीत होता. त्याच्या तळपायांची सारखी आग होत असे. आज इतकी वर्ष झाली तरीही त्याच्या तळव्यांची आग होती. मग त्यावेळेस तर तो नुकताच देवीतून उठलेला. दादांच्या पायावर मी रोज पाय देत असे. त्याला त्यामुळे बरे वाटत असे, परंतु त्या दिवशी मी रागावलेला होतो. दादा माझ्याकडे पाहत होता, मूकपणाने मला बोलवीत होता, परंतु त्याच्या पायावर पाय द्यावायचे नाहीत असे मी ठरविले होते. मी दुष्ट झालो होतो. माझ्यातील प्रेम नाहीसे झाले होते.